मित्रांनो, सामाजिक कार्य करत असताना त्यातूनही रुग्णसेवा जर केली तर मला वाटतं की त्यापेक्षा मोठं पुण्य नाही. अशाच एका कार्याच्या माध्यमातून मागच्या 8 ते 10 दिवसांपूर्वी माझ्याच गावातील सागर घोरपडे यांचा 1 वर्ष विवाहाला झाल्यानंतर त्यांना एक छोटं बाळ झालं. त्या बाळाला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या NICU मध्ये ऍडमिट केलं होतं. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तेथील डॉक्टरांनी सांगितलं की मुलगा झटके मारतोय आणि त्याला तातडीने प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, यामध्ये महत्वाचं म्हणजे लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आणि माझे मित्र कोल्हापूर येथील रुग्ण मित्र राजेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना 50,000 रुपये एवढी अर्थसहाय्य बरं, एक काम करा, व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मला. आता नेमकं मी नगरला आहे, घरी पाठवा. का नाही कधी सोडणार आहे सागर घोरपडे पेशंटसाठी आलो. सहकार्य केलं. आभारी. खूप ते म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातलं आमचं बाळ दवाखान्यात होतं, आजारी होतं. डॉक्टरांनी सांगितलं दुसरीकडे हलवा. मग आम्ही टेन्शन मध्ये आलो. मग भाऊला फोन केला. भाऊ म्हणे न्या दवाखान्यात बघू आपण पुढचं. मग भाऊने आम्हाला 50,000चा निधी मंजूर करून दिला बाळासाठी. दवाखान्यात असताना मदत केली. मला अडचण असल्यामुळे मी प्रकाश भाऊंना फोन केला. भाऊ पुण्याला असताना सुद्धा एका फोनवर माझे सगळे कामं झाले. कागदपत्राची पण अडचण होती, ते पण सॉल्व्ह झाले आणि निधी सुद्धा मंजूर करून दिला 2 दिवसात. किती पैसे आले आपल्याला? 50,000.